Hello students, today we'll discuss the next part of organic chemistry, some basic principles and techniques. In last part we have discussed already is how to calculate number of sigma bonds and pi bonds. Now we are going to discuss is hybridization of carbon in organic compounds. Organic compound मध्ये ओके जे वळानो कार्बन असतात ना यस त्याचं हायब्रिडायझेशन आपल्याला ओके स्टडी करायचं आहे. ठीक आहे. हायब्रिडायझेशन जो कन्सेप्ट आहे ना वळानो ओके तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये होईल. ठीक आहे ना. येस हायब्रिडायझेशन काय आहे येस कुठल्या टाईपचे हायब्रिडायझेशन आहेत ओके येस ते तुम्हाला ओके केमिकल बॉन्डिंगमध्ये स्टडी करायला मिळेल. ठीक आहे. आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचं आहे की कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात स्टेट दी हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन दी फॉलोइंग कंपाऊंड असा क्वेश्चन विचारतात बाळांनो. हे अगोदर नोट करा बाळांनो. ठीक आहे. लास्ट लेक्चरला तुम्हाला होमवर्क दिलं होतं त्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स दिले होते आणि येस नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. ठीक आहे ना. येस स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. येस ओके. नाउ द नेक्स्ट हेडिंग इज बळानो नेक्स्ट हेडिंग द्या आता. येस दॅट इज हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन ऑर्गॅनिक कंपाउंड्स. आता बळानो हायब्रिडायझेशन कशाला म्हणायचं. येस हायब्रिडायझेशन इज द प्रोसेस इन विच एस मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टेक्स प्लेस. लक्षात येते का बघा. येस काय होतं ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत ते मिक्स होतात आणि काय रिकास्ट होतात. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं हायब्रिडायझेशन प्रोसेस म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये बघा न्यू ऑर्बिटल्स फॉर्म होतात त्याला हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणायचं. ठीक आहे. याची डिटेल स्टडी तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये आहे. इथं काय करायचं तुम्हाला फक्त एस हायब्रिडायझेशन आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे ना. कार्बनचं हायब्रिडायझेशन ओळखायचं आहे बळानो तुम्हाला फक्त इथं. ठीक आहे. मग तुम्हाला कंपाऊंड दिला जातो त्या कंपाऊंडमध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन विचारतात. येस फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं. ठीक आहे ना. मी जनरल आयडिया सांगतो तुम्हाला कसं आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे. येस मग स्टेटमेंट लिहा. इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कार्बन undergoes three types of hybridization. ठीक आहे. that is sp3 sp2 and sp hybridization. बळानो ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन जो आहे तीन टाईपचे हायब्रिडायझेशन दाखवतो. एस एक तर काय sp3 दुसरा sp2 आणि तिसरा काय sp. ठीक आहे. एस मी तुम्हाला काय जनरल आयडिया सांगतो की कसं ओळखायचं कुठला कार्बन sp3 आहे एस कुठला कार्बन sp2 आहे आणि काय sp हायब्रिडाइज्ड आहे. ठीक आहे. एस सिंगली बॉन्डेड कार्बन लक्षात येते का बघा. एस ज्या कार्बनवरती ऑल बॉन्ड सिंगल आहेत ना ओके एस तो कार्बन काय दाखवतो बळानो ओके एस sp3 हायब्रिडायझेशन. इझी आहे. येस सिंगल बॉन्डेड कार्बन असेल तो कुठलाही असेल. फॉर एक्झाम्पल मिथेन आहे. ठीक आहे. हा कार्बन काय झाला sp3 हायब्रिडाइज्ड. ठीक आहे. इथेन आहे सपोज असं लिहितो मी CH3 इथं डबल बॉन्ड आहे का कुठं नाही. सिंगल बॉन्डेड कार्बन आहे ना. येस दिस इज sp3 हायब्रिडाइज्ड. दिस इज ऑल्सो sp3 हायब्रिडाइज्ड. आयडिया आले तुम्हाला एक जनरल. ओके. दुसरा बघा डबल बॉन्डेड कार्बन ओके इज sp2 हायब्रिडाइज्ड. ठीक आहे. डबल बॉन्डेड कार्बन जर असेल एकच दाखवलेलं मी पुढे सुद्धा कार्बन असणार आहे. येस डबल बॉन्डेड कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. फॉर एक्झाम्पल सपोज CH2 डबल बॉन्ड CH2 आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे बळानो इथं. ठीक आहे ना. येस मग हा कार्बन काय झाला sp2 हायब्रिडाइज्ड आणि हा सुद्धा काय झाला sp2 हायब्रिडाइज्ड. समजलं. डबल बॉन्डेड कार्बन काय असतो sp2 हायब्रिडाइज्ड आणि ट्रिपल बॉन्डेड कार्बन बळानो ओके ट्रिपल बॉन्डेड कार्बन इज sp हायब्रिडाइज्ड. ठीक आहे ना. हे हायब्रिडायझेशन आहे त्याचं. ठीक आहे. कार्बन
which is triple bonded is a sp hybridized. For example, H C triple bond CH. ठीक है. Now this carbon is sp hybridized. This carbon is also sp hybridized. समजते? येस. सपोज एखादे C ट्रिपल बॉन्ड N आहे. हा कार्बन काय झाला? sp hybridized. समजलं का? येस. कार्बनला अगोदर बघायचं ट्रिपल बॉन्डेड बॉन्ड्स आहेत का किंवा ट्रिपल बॉन्डेड कार्बन आहे का. समजते? येस. कुठल्याही ॲटम सोबत असेल तो. समजलं हे? येस. मग तो काय असतो? sp hybridized. नेक्स्ट बघा. येस. कार्बन विच कंटेन्स 2 डबल बॉन्ड्स. ओके, ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला जर कार्बनमध्ये डबल बॉन्ड असतील ना बाळांनो, ओके, तर तो काय असतो? sp hybridized. त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल CS डबल बॉन्ड CS डबल बॉन्ड इकडेच घेतो C. ठीक आहे. इथं लिहितो मी H2. आता हा जो कार्बन आहे ना, ओके, तो काय आहे? sp हायब्रिडाइज्ड. आणि हा काय आहे बाळांनो? sp2. आणि हा सुद्धा काय आहे? sp2. लक्षात आलं का? बघा, दोन्ही साईडला जर डबल बॉन्ड असतील कार्बनच्या तर तो काय असतो? sp असतो. ठीक आहे. येस. मग इथं दोन्ही साईडला डबल बॉन्ड आहेत म्हणून तो काय झाला? sp हायब्रिडाइज्ड. येस. आणि हा कार्बन काय झाला? sp2. हा कार्बन कसा आहे? sp2 हायब्रिडाइज्ड. समजते हे? येस. सिंगल बॉन्डेड कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड. डबल बॉन्डेड कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड. ट्रिपल बॉन्डेड कार्बन sp हायब्रिडाइज्ड. ठीक आहे. अँड कार्बन हॅव्हिंग डबल बॉन्ड्स ऑन बोथ साइड इज ऑल्सो sp हायब्रिडाइज्ड. क्लिअर आहे हे? येस. सिग्मा बॉन्डवरनं सुद्धा तुम्ही ओळखू शकताय येस की कार्बन sp3 आहे, sp2 आहे की काय sp हायब्रिडाइज्ड आहे. ठीक आहे ना? येस. ते सुद्धा बघूया आपण. हे समजलं आहे तुम्हाला? ओके. ठीक आहे. एक टेबल बनवा बाळांनो आता. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, हायब्रिडायझेशन, ठीक आहे, पर्सेंटेज, एस कॅरेक्टर. सांगतो मी हे काय आहे ते. पर्सेंटेज एस कॅरेक्टर काय आहे ते सांगतो पुढे मी. ठीक आहे. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स. सपोज नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड जर 4 असतील, कार्बनच्या अराउंडला 4 सिग्मा बॉन्ड असतील फक्त, ठीक आहे ना, तर हायब्रिडायझेशन काय असतं? sp3. एक s ऑर्बिटल आणि 3 काय? p ऑर्बिटल. बघा, ह्याच्यावरनं सुद्धा समजतं आपल्याला. 4 बॉन्ड आहेत ना, त्याच्यामधला एक s आणि 3 काय? p. टोटल किती? 4. त्याच्यामध्ये s कॅरेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं. s कॅरेक्टर म्हणजे काय? s ऑर्बिटल चं पर्सेंटेज किती आहे. ठीक आहे ना? हे कसं फाइंड आउट करणार? टोटल ऑर्बिटल्स किती आहे त्याच्यामध्ये? एक s आहे आणि 3 काय आहेत बाळांनो? p आहेत. टोटल किती? 4 ऑर्बिटल्स. 100 डिवायडेड बाय 4 करा. 100 डिवायडेड बाय 4 ऑर्बिटल्स. करेक्ट ना? एकाचा पर्सेंटेज किती झालं मग? येस, 25%. लक्षात येतं? 100%ला ओके 4 ने डिवाइड केलं आपण तर 25% येतं. म्हणजे s किती झाला? 25%. ठीक आहे. आणि 3 p आहेत ते किती होतील? 75%. अंडरस्टूड? ठीक आहे. म्हणजे s कॅरेक्टर किती आहे? 25%. अंडरस्टूड? ठीक आहे. तर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स बाळांनो ओके 3 असतील. लक्षात येते का? बघा, येस, 3च सिग्मा बॉन्ड आहेत त्या केसमध्ये. आता 3 सिग्मा बॉन्ड जर असतील ना तर हायब्रिडायझेशन असतं sp2. एक s आणि 2 p. लक्षात आलं? जेवढे सिग्मा बॉन्ड्स आहेत s तेवढे ऑर्बिटल्स. एक s 2 p. टोटल किती झाले? 3 ऑर्बिटल्स. समजलं ना? येस. पर्सेंटेज एस कॅरेक्टर किती असेल ह्या केसमध्ये बघा आता. ठीक आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल्सनं डिवाइड करा. किती ऑर्बिटल्स आहेत? एक s आहे, 2 p. म्हणजे किती झाले टोटल? 3. ठीक आहे ना? एस 3 ने डिवाइड करा. किती येईल? 33.33%. करेक्ट ना? येस, 33.33%. पर्सेंटेज वाढलं एस कॅरेक्टरचं. ठीक आहे ना? येस. नेक्स्ट लिहा. जर नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 2 असतील बाळांनो, ठीक आहे ना, तर हायब्रिडायझेशन काय असतं? sp हायब्रिडायझेशन. एक आयडिया सांगतो मी तुम्हाला. एक तर काय तुम्ही डायरेक्ट डबल बॉन्डेड कार्बन, सिंगल बॉन्डेड कार्बन ओळखू शकता. अदरवाइज काय त्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्सवरनं हायब्रिडायझेशन फाइंड आउट करू शकताय.
ठीक आहे ना. येस, दोन्ही आयडियाज ओके सिम्पल आहेत. आता बघा sp दोनच ऑर्बिटल्स आहेत, डिवाइड करा. येस, 100 डिवायडेड बाय 2 किती येईल? 50%. 50%. खूप महत्वाचं आहे. येस, असं एक टेबल बनवून ठेवा. आता हे एस कॅरेक्टरचा यूज काय आहे? पर्सेंटेज एस कॅरेक्टर. ठीक आहे, हे नोट केलं. पुढे सांगतो मी आता पर्सेंटेज एस कॅरेक्टरचा यूज काय आहे. आपण हायब्रिडायझेशन पुढे फाइंड आउट करूया. येस, अगोदर ह्या पर्सेंटेज एस कॅरेक्टरचा यूज काय आहे सांगतो तुम्हाला मी. एक नोट लिहा बाळांनो इथं. आता नोट as S character increases, as S character increases, electronegativity of carbon also increases. So the acidity of hydrogen present on that carbon increases. लक्षात येते का बघा? ओके, स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. ॲज एस कॅरेक्टर इन्क्रीजेस, एस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कार्बन ऑल्सो इन्क्रीजेस, सो द ॲसिडिटी ऑफ हायड्रोजन प्रेझेंट ऑन दॅट कार्बन इन्क्रीजेस. आता दोन कन्सेप्ट आले इथं, एक इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि दुसरा काय आहे? ॲसिडिटी. ठीक आहे ना. येस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशाला म्हणायचं बाळांनो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मीन्स ॲबिलिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ठीक आहे. येस, एखादी कार्बनला ॲटम अटॅच आहे, सपोज एक्स अटॅच आहे, कन्सिडर करूया आपण. ठीक आहे ना. येस, एक्स जर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल ना बाळांनो, तर काय करतो? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो. दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. समजलं का? रिपीट करतो बघा. येस, द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हा कन्सेप्ट तुम्हाला परत केमिकल बॉन्डिंगमध्ये आहे, डोंट वरी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज ॲसिडिटी. ठीक आहे ना. ॲसिडिटी कन्सेप्ट काय बाळांनो? येस, जो कंपाऊंड इझिली H+ आयन देऊ शकतो ना, येस, तो काय झाला? मोर ॲसिडिक. आता ह्याच्यामध्ये कुठला कंपाऊंड असा आहे जो की काय H+ इझिली देऊ शकतो? लक्षात येते? येस, आपण इथं नोट करूया. सपोज C∼CH हा एक कंपाऊंड आहे. ठीक आहे. दुसरा आहे C∼CH. कुठलाही घेऊ शकता, सपोज मी इथं पण H लिहिलं. ठीक आहे. आणि तिसरा घेऊया आपण C∼C H. ठीक आहे. तिन्हीमध्ये हायब्रिडायझेशन बघा. येस, धिस कार्बन इज sp हायब्रिडाइज्ड, दिस इज ऑल्सो sp हायब्रिडाइज्ड. करेक्ट ना? ट्रिपल बॉन्डेड कार्बन आहे हा. सांगा बरं. डेफिनेटली sp2 हायब्रिडाइज्ड, दिस वन इज अगेन sp2 हायब्रिडाइज्ड. दिस इज sp3 हायब्रिडाइज्ड and this one is sp3 हायब्रिडाइज्ड. ठीक आहे ना. हायब्रिडायझेशन फाइंड आउट केलं ऑन द बेसिस ऑफ एस जनरल आयडिया जे का तुम्हाला मी सांगितलं आत्ताच. ठीक आहे ना. बघा आता ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय बाळांनो? sp हायब्रिडायझेशन आहे. ठीक आहे. मग पर्सेंटेज एस कॅरेक्टर ह्या कार्बनचा हायर आहे. ठीक आहे ना. मग जर ह्या कार्बनचं ओकेच दोन्ही कार्बनचं ठीक आहे येस ह्या कार्बनचं पर्सेंटेज एस कॅरेक्टर हायर असेल बाळांनो, तर हा कार्बन काय झाला? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. शॉर्टमध्ये लिहितो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग हा जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुणीकडे अट्रॅक्ट होतील? टुवर्ड्स द एस कार्बन. समजते का? एस मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुणीकडे गेले? कार्बन. सो इट कॅरीज पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. का? कारण इलेक्ट्रॉन जे आहेत ते कार्बनकडे मूव्ह व्हायला लागले, म्हणून काय एस हा डेफिशियंट व्हायला लागला, म्हणून काय एस पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज. आणि इट कॅरीज पार्शियली निगेटिव्ह चार्ज. येस हा पार्शियली निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, हा पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो.
ठीक आहे, म्हणून हा हायड्रोजन कसा आहे बाळांनो, एस मोर ॲसिडिक आहे, मोर ॲसिडिक. समजलं ना. ह्याच्यामध्ये जर बेस ऍड केला तुम्ही एस एच सी ट्रिपल बॉन्ड सी एच, ठीक आहे, एस जर तुम्ही बेस ऍड केला, बेस विल अट्रॅक्ट प्रोटॉन अँड फॉर्म्स एस एच सी ट्रिपल बॉन्ड सी मायनस प्लस बी एच. काय करतो बेस जो आहे तो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. समजलं ना. ओके, मग ह्याच्यावरनं समजतं की हा कसा आहे, ॲसिडिक आहे, कारण बेस सोबत कुठली रिॲक्शन होते, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. अंडरस्टूड. मग एस कॅरेक्टर जर इन्क्रीज झालं ना बाळांनो, तर ह्या हायड्रोजनची काय होते, ॲसिडिटी इन्क्रीज होते, जर तिथं प्रेझेंट असेल त्या कार्बनवर तर. ठीक आहे ना. आता हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, कार्बन आहे एस, त्याच्यामध्ये एस कॅरेक्टर कमी आहे खूप, आणि एस कॅरेक्टर कमी असल्यामुळे इथला जो हायड्रोजन आहे तो लेस ॲसिडिक आहे, आणि इथला काय एस त्याच्यापेक्षा लेस ॲसिडिक. सो मोर ॲसिडिक कोण झाला, दिस वन. This compound is more acidic. Why? Because it can donate or release H plus ion easily in presence of base. ठीक है. And later on, guess this one. This is the order of acidity. मी तो लिखतो order of acidity. समजला हा कन्सेप्ट. ठीक आहे. कशावर डिपेंड होता हा, एस कॅरेक्टर वरती. परत एकदा बघा, एस कॅरेक्टर इन्क्रीज झालं तर काय होतं, ॲसिडिटी ऑफ हायड्रोजन प्रेझेंट ऑन दॅट कार्बन ऑल्सो इन्क्रीजेस. अंडरस्टूड. आता आपण ओके हायब्रिडायझेशन आयडेंटिफाय करूया कार्बनचं. ठीक आहे ना. एक्झाम्पल्स देतो, एस तुम्ही आयडेंटिफाय करा. क्वेश्चन घ्या. State the hybridization of each carbon in the following compounds. ठीक आहे ना. हायब्रिडायझेशन सांगायचं आहे तुम्हाला. करेक्ट. ठीक आहे. फर्स्ट कंपाऊंड घ्या, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सिंपल कंपाऊंड पासून स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. सेकंड, प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे. ठीक आहे. CH2 डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH2. थर्ड, एस CH2 डबल बॉन्ड CH CH2S CH डबल बॉन्ड CH2. फोर्थ घ्या, CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 C डबल बॉन्ड S CH डबल बॉन्ड CH2. ठीक है. फिफ्थ, CH3S CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O S CH3. 6, CH3 S C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O H. सांगा आता कार्बनचं हायब्रिडायझेशन सांगायचं. प्रत्येक कार्बन एस ऑब्झर्व करा. एस ह्या कार्बनसाठी सांगा आता. एस हा कार्बन कसा आहे बाळांनो, डेफिनेटली sp3 हायब्रिडाइज्ड. का, कारण काय, एस हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे. एस जर तुम्ही कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ केला ना याचा, एस तर सगळे बॉन्ड काय येतील बाळांनो, इथं सिंगल बॉन्ड येतील. ठीक आहे. एस हा कसा आहे तर डबल बॉन्डेड कार्बन, म्हणून काय sp2 हायब्रिडाइज्ड, हा sp2 हायब्रिडाइज्ड, and this one sp3 हायब्रिडाइज्ड. अंडरस्टूड. ठीक आहे. इथं सांगा आता, हा डबल बॉन्डेड कार्बन आहे का डबल बॉन्ड, एस डेफिनेटली इट इज sp2 हायब्रिडाइज्ड, इट इज sp2 हायब्रिडाइज्ड, it is again sp2 hybridized, and this is again sp2 hybridized. समजलं हे. ठीक आहे. नेक्स्ट वन, sp2 का डबल बॉन्डेड आहे. yes, here is again it is again sp2 hybridized. yes, this is sp2 hybrid, sorry sp3 का आता सिंगल बॉन्डेड आहे. हा इथं कुठे डबल बॉन्ड आहे का त्याच्या अराउंडला, नाही. ठीक आहे. हा डबल बॉन्डेड आहे म्हणून sp2, and this one is sp2 again. समजलं का. yes,
स्ट्रक्चरकडे पाहिल्यानंतर समजतं तुम्हाला कुठला sp3 आहे आणि कुठला sp2 आहे. येस, हा चेक करा आता. येस, दिस वन sp3 सिंगल बॉन्डेड आहे. येस, हा ट्रिपल बॉन्डेड आहे. sp, हा ट्रिपल बॉन्डेड sp, s, sp3, sp2 आणि sp2. समजलं हे? येस, दिस वन sp3, this is sp2, this is sp2, this is sp2. का? डबल बॉन्डेड कार्बन आहे. समजते ना, त्याच्या अराउंडला काय आहे? डबल बॉन्ड आहे. येस, अँड दिस वन इज sp3. ठीक आहे ना, sp3. करेक्ट. येस, दिस इज sp3. वाय? सिंगल बॉन्डेड आहे. किती सिग्मा बॉन्ड आहेत अराउंड दिस? ठीक आहे ना, सिग्मा बॉन्डचा कन्सेप्ट आपण अगोदर स्टडी केला. ठीक आहे ना, 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत त्या कार्बनच्या अराउंडला. करेक्ट ना, म्हणून काय sp3. हा sp2, sp3, अगेन sp2. बाळांनो, तुम्हाला अशा टाईपचा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. स्टेट द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. ठीक आहे, तुम्हाला कार्बन नंबर पण दिला जातो त्या केसमध्ये. ठीक आहे, बघू तशा टाईपचा एक क्वेश्चन. State the hybridization of C2, C3, C5 and C6. State the hybridization of C2, C3, C5, C6 in the following compound. ठीक आहे ना. एस, कार्बनला नंबर दिलेला आहे त्या केसमध्ये बाळांनो. ठीक आहे, एस बघा, CH3C, CH3S, CH3, CH डबल बॉन्ड CH, CS, परत CH3, C ट्रिपल बॉन्ड CH. असा एक कंपाऊंड सेम टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे नीटला. ठीक आहे ना. एस, चेक करा, नंबरिंग इथून दिलेलं होतं 1 2 3 4 5 6 अँड 7. कार्बन नंबर 2 साठी, कार्बन नंबर 3 साठी एस मीन्स फॉर धिस कार्बन, अँड फॉर कार्बन नंबर 3 दिस वन, कार्बन नंबर 5 एस दिस वन, अँड कार्बन नंबर 6. हायब्रिडायझेशन विचारलेलं आहे. स्ट्रक्चर गिवन आहे. एस, सांगा बरं. एस, 2 साठी, C2 साठी. येस, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन? डेफिनेटली sp, ट्रिपल बॉन्डेड कार्बन आहे ना बाळांनो. एस, तर काय sp हायब्रिडायझेशन. ठीक आहे. कार्बन नंबर 3 एस सिंगल बॉन्डेड आहे. एस, एक तर डबल बॉन्ड असला ओके तर काय हायब्रिडायझेशन चेंज होतं, किंवा ट्रिपल बॉन्ड असला तर हायब्रिडायझेशन चेंज होतं. ठीक आहे, पण काय आहे? सिंगल बॉन्डेड आहे. एस, म्हणून C3 sp3. C5, C5 सांगा. डेफिनेटली हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, म्हणून काय sp2. आणि C6 सिंगल बॉन्डेड आहे. एस, काय असेल मग? sp3. सिंपल क्वेश्चन विचारला जातो. एस, हायब्रिडायझेशन ऑफ ओके. एस, कुठलाही विचारतात तुम्हाला आणि काय देतात? कार्बनला नंबर दिला जातो. समजलं हे? एस, आणखीन बघा काही एक्झाम्पल्स बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल सिक्वेन्स जो आहे तो तुम्ही कॅरी करा. CH3 CH डबल बॉन्ड CH, C, CH3 CH3 S, CH3. हे तुम्ही फाइंड आउट करा आता. ओके, प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आता. ठीक आहे ना. एस, चला हायब्रिडायझेशन नोट करा.
सांगा बरं बाळांनो, प्रत्येकाचं हायब्रिडायझेशन सांगा. ठीक आहे ना. येस, हा काय असणार आहे sp3, हा sp2, दिस वन sp2. ठीक आहे. आणि हे सगळे काय असणार आहेत sp3 असणार आहेत, कारण काय सिंगल बॉन्डेड आहेत. ठीक आहे. दिस वन sp3 सिंगल बॉन्डेड आहे. ठीक आहे. येस, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे हा, समजतंय ना. येस, त्याच्यामध्ये हा ग्रुप कुठला आहे, येस CH3 आहे, हा CH आहे, डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड O, येस CH डबल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये आणि CH3. ओके, हा sp2 डबल बॉन्डेड आहे, sp2, this is again sp2, this is sp2, this one sp2 and this one is sp3. अंडरस्टूड. ठीक आहे. हे कार्बन्स चेक करा बेन्झीन मध्ये, sp2, प्रत्येक कार्बन sp2च आहे. ठीक आहे ना. का प्रत्येक कार्बन डबल बॉन्डेड आहे तो प्रत्येक कार्बन कसा आहे डबल बॉन्डेड आहे, त्याच्यामुळे काय each and every carbon in benzene is sp2 hybridized. ठीक है. yes, this one is sp2 correct, and these all carbons are sp3. ठीक है, sp3 समझ लो, सिंगल बॉन्डेड sp3. ठीक है. दिस वन sp2, हियर इट इज sp2 ठीक आहे. बाकीचे काय असतील आता sp3 समजलं हे. येस, हे तुम्ही नोट करा आता. हा कार्बन कसा असेल sp2, हा sp2. दिस वन इज sp3. समजलं बाळांनो हे. येस, हाऊ टू आयडेंटिफाय हायब्रिडायझेशन ऑफ ओके कार्बन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना. येस, इझी आहे. कुठल्याही कार्बनचं तुम्ही ओके काय करू शकता, आता हायब्रिडायझेशन फाइंड आउट करू शकताय. ठीक आहे ना. येस, तुम्हाला एक जनरल आयडिया आलेली आहे. आता ज्यावेळेस नॉमेनक्लेचर देतील ना बाळांनो ओके, त्यावेळेस काय करायचं आहे, स्ट्रक्चर ड्रॉ करायचं ऑन द बेसिस ऑफ नॉमेनक्लेचर. ठीक आहे. आफ्टर नॉमेनक्लेचर यू विल गेट दॅट ऑल्सो, डोंट वरी. समजलंय हे. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज एस डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे. येस, कार्बनची डिग्री फाइंड आउट करायचं बाळांनो आता आपल्याला. ठीक आहे. हेडिंग द्या बाळांनो आता, डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे. देर आर फोर टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बाळांनो ओके किती टाइपचे कार्बन ॲटम्स आहेत, 4 टाइपचे कार्बन ॲटम्स आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एस प्रायमरी कार्बन, ऑल्सो कॉल्ड एज 1 डिग्री कार्बन. प्रायमरी कार्बन मीन्स एस 1 डिग्री कार्बन. ठीक आहे ना. एस कार्बन ॲटम, कार्बन डायरेक्ट लिहितो मी, कार्बन विच इज बॉन्डेड टू only one other carbon or no other carbon. ठीक है ना, is called ठीक है प्राइमरी कार्बन which is bonded to only one other carbon is or no other carbon is called S 1 degree. ठीक आहे ना. एस सपोज हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच असेल ना बाळांनो, तर काय म्हणायचं 1 डिग्री, म्हणजेच काय प्रायमरी कार्बन. समजलं का. हे दोन्ही काय आहेत, प्रायमरी कार्बन्स आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल CH3
दिस कार्बन इज बॉन्डेड ओनली विथ वन अदर कार्बन. लक्षात येते ना. येस, दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ प्रायमरी कार्बन. समजलं. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रायमरी कार्बन. ठीक आहे ना. आणि मिथेनमध्ये सुद्धा काय बळानो, येस प्रायमरी कार्बनच असतो. नो अदर कार्बन म्हणले ना, येस कुठल्याही कार्बनला जर अटॅच नसेल ना तरी तो काय असतो, प्रायमरी कार्बनच असतो. ठीक आहे ना. आणि ह्या प्रायमरी कार्बनला येस सुपर प्रायमरी कार्बन म्हणतात. ठीक आहे ना. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सुपर प्रायमरी कार्बन. सुपर प्रायमरी कार्बन. ठीक आहे. येस बाळांनो, मिथेनच्या कार्बनला काय म्हणायचं, सुपर प्रायमरी कार्बन. ठीक आहे. येस, एका कार्बनला अटॅच असेल ना बाळांनो, ओके, तर काय म्हणायचं, प्रायमरी कार्बन. ठीक आहे. आणि जर कुठल्याच कार्बनला अटॅच नसेल तर काय म्हणायचं, येस प्रायमरी और सुपर प्रायमरी. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. Second one, secondary carbon. ठीक आहे. डिनोटेड बाय एस 2 डिग्री कार्बन. लक्षात येतं बघा, 2 डिग्री म्हणा किंवा सेकंडरी कार्बन. रिडिंगच्या वेळेस बघा सेकंडरी म्हणायचं. 2 डिग्री जर लिहित असलं आपण, एस सेकंडरी कार्बन म्हणायचं. ठीक आहे ना. एस, मग सेकंडरी कार्बन काय असेल, कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स. लक्षात येते. येस, एकच कार्बन 2 कार्बनला जर अटॅच असेल ना तर सेकंडरी. येस, मी आता इथं स्टेटमेंट लिहित नाही, हे तुम्ही स्टेटमेंट लिहायचं. कसं लिहिणार स्टेटमेंट, येस द कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स. ठीक आहे ना, दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी कार्बन. करेक्ट. येस, कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन्स, दिस कार्बन इज कॉल्ड एज अ सेकंडरी कार्बन. समजते. दिस वन प्रायमरी, एकच कार्बनला अटॅच आहे, हा एकच कार्बनला अटॅच आहे, हा प्रायमरी असेल आणि हा काय सेकंडरी असेल. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH3, दिस इज सेकंडरी कार्बन. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट, टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बन ऑल्सो कॉल्ड एज 3 डिग्री कार्बन. ठीक आहे. येस, कार्बन विच इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटम्स. समजतंय ना. येस, 3 कार्बनला जर तो अटॅच असेल किंवा बॉन्डेड असेल ना, येस तर काय म्हणायचं, टर्शरी म्हणायचं. दिस कार्बन इज नाव टर्शरी कार्बन. समजतं हे. येस, फॉर एक्झाम्पल CH3 CH3 CH3. ठीक आहे ना. येस, दिस इज आयसोब्युटेन. करेक्ट. दिस इज टर्शरी कार्बन. समजलं. येस, फक्त कार्बनची डिग्री बघा बाळांनो. ठीक आहे ना. येस, कार्बन विच इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन्स, दिस इज कॉल्ड एज अ टर्शरी कार्बन. ठीक आहे. लास्ट वन इज क्वाटर्नरी कार्बन. फोर्थ वन इज क्वाटर्नरी कार्बन. डिनोटेड बाय 4 डिग्री कार्बन. समजते हे. ओके. येस, कसं डिफाईन कराल क्वाटर्नरी कार्बनला, कार्बन विच इज बॉन्डेड टू 4 अदर कार्बन ॲटम्स. करेक्ट. येस, दिस इज क्वाटर्नरी कार्बन, दॅट इज 4 डिग्री कार्बन. अंडरस्टूड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल निओपेंटेन. This is neopentane. This carbon is quaternary carbon. Understood? ठीक है. Carbon which is bonded to only one carbon is called as a primary carbon. Carbon which is bonded to 2 other carbons, ठीक है ना, is called as a secondary carbon. Carbon which is bonded to the 3 other carbons is called as a tertiary carbon, and carbon which is bonded to the 4 other carbons, okay, is called as a quaternary carbon.
समजते हे? येस. मग कुठल्याही कार्बनची तुम्हाला येस डिग्री ओळखता आली पाहिजे. ओके, एक्झाम्पल्स बघूया. State the degree of each carbon in the following compound. ठीक है ना? यस, डिग्री स्टेट करायची तुम्हाला. ठीक है. CH3 CH CH3 CH2 CH CH3 CH3. आणखीन एक घेऊया. ठीक आहे. चेक करा आता डिग्री ऑफ कार्बन. ठीक आहे ना? येस, दिस कार्बन इज बॉन्डेड टू ओनली वन कार्बन, दॅट्स वाय इट इज अ एस प्रायमरी कार्बन. करेक्ट? येस, दिस वन प्रायमरी कार्बन. दिस इज अगेन, हां सांगा बरं आता, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे? येस, दिस कार्बन इज बॉन्डेड टू 1 2 3 कार्बन्स, दॅट इज अ टर्शरी कार्बन. करेक्ट? येस, दिस वन, yes, it is bonded with yes 2 other carbons, that's why it is a secondary. ठीक है. These three are primary, this is again primary, this is again primary. ठीक है. हे कार्बन्स आहेत म्हणून C लिहा तिथं. करेक्ट? yes, and this one is a quaternary carbon, that is 4 degree carbon. समजलं वळण हे? yes, कसं फाइंड आउट करायचं डिग्री? नेक्स्ट वन, कितीही मोठा कंपाऊंड असू द्या वळण, ठीक आहे ना, घाबरायची गरज नाही तिथं. आपल्याला फक्त काय कार्बनची डिग्री फाइंड आउट करायची आहे. बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये आहे तो आता. येस, आता प्रत्येक कॉर्नरला बघायचं कुठं बेंड झालेला आहे बघायचं. बेंड झालं की तिथं काय आहे, एक कार्बन आहे. ठीक आहे ना? येस, इथे एक कार्बन आहे. आता येस, ह्या कार्बनची डिग्री काय असणार आहे? तो एकाच कार्बनला अटॅच आहे ना. येस, म्हणून हा काय झाला? प्रायमरी कार्बन. ठीक आहे. दिस वन इज, सांगा, दिस कार्बन इज बॉन्डेड विथ 2 अदर कार्बन एटम्स. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज अ सेकंडरी कार्बन. दिस वन टर्शरी कार्बन. दिस इज क्वाटर्नरी कार्बन. ठीक आहे. हे तीन काय असतील? 1 2 3. येस, दिस वन प्रायमरी कार्बन. येस, दिस इज अगेन प्रायमरी कार्बन. दिस इज अगेन प्रायमरी कार्बन. समजते ना? येस, दिस इज 1 2 3. 3 बॉन्ड्स आहेत ना, 3 कार्बनला अटॅच आहे तो, म्हणून काय? येस, टर्शरी कार्बन. दिस इज प्रायमरी कार्बन. ठीक आहे. दिस वन टर्शरी कार्बन, प्रायमरी. दिस इज अगेन प्रायमरी. तुम्हाला आयडिया आला असणार आहे आता. येस, बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तुम्हाला येस डिग्री फाइंड आउट करता आली पाहिजे. येस, आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला असेल तुम्हाला, कंडेन्स्ड असेल ए किंवा बी. ठीक आहे ना? जनरली काय करतात? येस, ए टाईपचा देतात. ठीक आहे ना? येस, बी जरी दिलेलं असेल ना, येस, त्याचं कन्व्हर्जन करून घ्यायचं एमध्ये. ठीक आहे. येस, नेक्स्ट कंपाऊंड घ्या आता. करा फाइंड आउट डिग्री ऑफ कार्बन. आणि जनरली काय, कार्बनची डिग्री जी सॅच्युरेटेडमध्येच विचारली जाते तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे ना? फक्त सॅच्युरेटेडमध्येच ओके एस कार्बनची डिग्री विचारतात. ठीक आहे ना? येस, दिस कार्बन इज 1 डिग्री. ठीक आहे. दिस वन 1 डिग्री. का? दिस कार्बन इज अटॅच टू ओनली 1 कार्बन. दिस कार्बन इज ऑल्सो अटॅच टू ओनली 1 कार्बन. And this one tertiary because attached to 3 other carbons. 1 2 3 3 other carbon atoms. This one tertiary. का? yes, किती कार्बनला अटॅच आहे वळण हा कार्बन बघा. yes, 1 2 3. समजलं हे? yes, हा काय असेल मग? सेकंडरी. हा सेकंडरी.
ठीक आहे. हा सुद्धा कसा आहे सेकंडरी कार्बन. समजलं हे. येस. एका कार्बनला अटॅच असेल तर प्रायमरी म्हणायचं, 2 कार्बनला अटॅच असेल तर सेकंडरी, 3 कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी. येस. आणि काय 4 कार्बनला अटॅच असेल तर काय म्हणायचं क्वाटर्नरी म्हणायचं. ठीक आहे ना. येस. नेक्स्ट लेक्चरला आणखीन काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया. येस. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल दी बेस्ट.